नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. नलावडे नाईक यांच्यात जोरदार घमासान. कणकवलीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट. वैभववाडीत उद्या रक्तदान शिबिर. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. आता पाहूया सविस्तर बातम्या. चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो. होय, कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर. उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण आणि बरंच काही. कणकवलीत फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कणकवली. मोबाईल नंबर 9420 73 94 18, 8605 74 10 30 आणि 9545 18 99 89. कणकवली शहरातील विकास आराखड्यासंदर्भात झालेल्या बैठकीत नाईक आणि नलावडे यांच्यामध्ये जोरदार घमासान पाहायला मिळालं. नेमकं कोणत्या मुद्द्यांवरती हे घमासान पाहायला मिळालं पाहूयात. मी नगराध्यक्ष म्हणून ठरावावर सहीच करणार नाही आणि मी जर सही नाही केली तर यांचा पुढचा विषय होणार नाही. 1919 नगरसेवक जबाबदार राहतील आणि कणकवली शहरातील जनतेने 19 नगरसेवकांना न्याय विचारायचा आहे. तुम्ही आता तुमच्या मनात आमच्या मनात तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही जनतेचं जबाबदारी घ्या. एक मिनिट, मी कमिटी बरोबर बोलले. हे गटनेते आहेत. या समितीमध्ये जी समिती गठीत होणार आहे त्या समितीमध्ये मला वाटतं म्हणजे तुम्ही कमिटीत यायला समितीमध्ये साहेब, समितीमध्ये आपण एक मिनिट जरा 2 मिनिट मुद्दो मला कसं समितीमध्ये तुम्ही आता आपल्यावरची जबाबदारी टाळू नका. आमची टाळत नाही. आमची नगरसेवक म्हणून भूमिका अशी राहील की तो आम्ही मंजूर करणार नाही. आमची भूमिका नगरसेवक म्हणून आमची जबाबदारी आहे. या शहराचा विकास झाला पाहिजे. तुम्ही पीएल सादर केला तर आम्ही तो मंजूर करणार नाही. आम्ही जनतेवर राहणार. एक मिनिट, आम्ही पहिल्या मीटिंग मध्ये पहिल्या मीटिंग मध्ये असताना आम्हाला पटलं पाहिजे, कणकवली शहरातील जनतेला पटलं पाहिजे आणि जर पटत असेल तरच तो ठराव दिला नाही. नाहीतर पूर्वी झालं तसं तुम्ही मगाशी म्हणाला तसं व्हायला देणार नाही. ठराव मी नगराध्यक्ष म्हणून ठरावावर सहीच करणार नाही आणि मी जर सही नाही केली तर यांचा पुढचा विषय होणार नाही. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे काहीतरी विषय डायव्हर्ट करू नका. मगाच्या पहिल्या मीटिंग मध्ये मी सांगितलं होतं की 1919 नगरसेवक याला जबाबदार राहतील अशी भूमिका आज या सभागृहात घ्या. 1919 नगरसेवक, नाहीतर काय होणार, एक सवय आहे कोणतरी हे 4 करतात यांच्यावर बोट टाकायचं असं नाहीये. 1919 नगरसेवक जबाबदार राहतील आणि कणकवली शहरातील जनतेने 19 नगरसेवकांना न्याय विचारायचा आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा.
कणकवली शहरात आग लागण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. आज सकाळी जळकेवाडी येथील घरगुती गॅस सिलेंडरचा नॉब उघडताच सिलेंडरने अचानक पेट घेतला. कणकवली जळकेवाडी येथील राजू चव्हाण यांच्या घरात गुरुवारी सकाळी 9च्या सुमारास ही घटना घडली. दुर्दैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पाहूयात. कणकवली शहरातील जळकेवाडी इथं राहत असलेल्या चव्हाण कुटुंबियांच्या घरात घरगुती गॅस सिलेंडरनं अचानक पेट घेतल्यानं यात प्रसंगावधान राखून चव्हाण यांनी पेटता सिलेंडर घराबाहेर फेकला. या दुर्घटनेत चव्हाण कुटुंबियांचं 50 ते 60 हजारांचं नुकसान झालं. सकाळी मी सिलेंडर लावत होते तेव्हा सकाळी 9 वाजता सिलेंडर लावता लावता तो गॅस बाहेर यायला लागला, म्हणून मग याने हे केलं, रेग्युलेटर बंद केला तर राहत नव्हता. मग याने बाहेर फेकून दिलं सिलेंडर. नंतर स्फोट झाला आणि सगळं वॉशिंग मशीन सगळं हे घरात छप्पर वगैरे सगळं टाकीचे पाण्याची टाकी वगैरे दोन फ्रीज वगैरे इंडियनचा श्रीधर गॅस फ्रीज जळली, वॉशिंग मशीन पाण्याची टाकी वायर हे घरात छप्पर अर्ध. जिल्ह्यात अशा घटना वारंवार घडत आहेत. अशा सिलेंडरच्या सुरक्षेकडे मात्र कंपन्यांचा कानाडोळा होत असल्याचा आरोप नागरिकातून होतोय. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळणं थांबवायचं असेल तर अशा कंपन्यांनी सुरक्षेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कणकवली शहरात सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास गॅस सिलेंडरचा आग लागली आणि येथे सर्व या आगीने त्यांचे जे आहे ती पाणी टाकी असू दे, त्यानंतर वॉशिंग मशीन असू दे, हे सर्व इथे जळून बेचिराग झालेलं आहे. इथे छप्पर देखील होतं ते इथे उडालेलं आहे. नेमका काय झालं हे जाणून घेणार आहोत. राजू चव्हाण साहेब, कधी आग लागली आणि काय झालं नेमकं? 8-6 वाजता आग लागली. म्हणजे सिलेंडर बदलत असताना त्याचे म्हणजे हे झालं, लिकेज झाला. त्यामुळे ते गॅस गळती चालू झाली आणि 2 मिनिटात त्याचे आग धरली त्या सिलेंडरला. अचानक आग धरली आणि मी तो मग घरात होता तो बाहेर फेकून दिला. कुठल्या कंपनीचा होता सिलेंडर? इंडियन कंपनीचा होता. होय. त्यानंतर काय झालं? त्यानंतर बाहेर फेकल्यावर तो स्फोट झाला त्याचा. होय. आणि काय काय नुकसान झालं त्याच्यामध्ये? काय त्यामध्ये आमचं ही पाण्याची टाकी, वॉशिंग मशीन, हे घराचे छप्पर, पत्रे, लाईटची वायरिंग वगैरे सगळं जळून हे झालं, खाक झालं. साधारणतः किती नुकसान झालं? साधारण 50-60 हजाराचं नुकसान झालं. ओके. ह्या संदर्भात हे जे स्फोट झाला आणि त्यावेळी इथे जीवितहानी काय झाली? नाही, जीवितहानी काही नाही झाली. सुदैवाने जीवितहानी काही झाली नाही. आजूबाजूला घरं आहेत म्हणून? होय. त्यांनी पण चांगले प्रयत्न केले आग विझवण्यासाठी. ओके. होय. ह्या संदर्भात काही आपल्याकडून शासनाकडून किंवा एजन्सीकडून काय अपेक्षा? काय ती नुकसान भरपाई मिळावी, काय असेल ती. थोडीफार काय नुकसान भरपाई काय असेल ती मिळावी, बाकी काय अपेक्षा. होय. हे होते चव्हाण कुटुंबीय. ह्यांच्या घरामध्ये आज सकाळी 9च्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सध्याच्या घडीला प्रत्येक घरामध्ये गॅस सिलेंडर आहे आणि ह्या गॅस सिलेंडर समजा अचानक असा जर लिकेज होत असेल आणि स्फोट होत असेल तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कारण आपण सध्याच्या घडीला जी एजन्सी, जी इंडियन गॅस एजन्सी आहे ती कणकवली तालुक्यामध्ये सर्वच ठिकाणी येथे आहे आणि हे गॅस पुरवठा आहे. तसेच या गॅसचे नेमकं जे आहे ती तपासणी होते काय, हाही एक प्रश्न उपस्थित आहे. कारण तो जो सिलेंडर 15 दिवसापूर्वीच आणलेला होता असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये त्यांनी त्या गॅसचे एक्सपायर डेट असते ती देखील तपासणे गरजेचं आहे. तसेच तो किती kg आहे, त्यानंतर आतमध्ये जे नोझल असतं ते योग्य आहे का, ह्याची तपासणी पुरवठा विभाग असेल किंवा गॅस एजन्सी असेल यांनी करणे गरजेचे आहे. कारण ज्यावेळी गॅस आपण घ्यायला जातो त्यावेळी त्याची नोंदणी करणे, कागदपत्र देणे, त्यानंतरच ते कागदपत्रे पूर्तता केल्यानंतर ते गॅस आपल्याला देतात. पण त्याची सुरक्षिततेबाबत कोणतीही काळजी घेत नसल्याचे आपल्याला इकडून दिसून येत आहे. उमेश बुचडे, कोकणसाद लाईव्ह, कणकवली. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसाद लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. आपला सातबारा, आपलं घर, वैभववाडीतलं समर्थनगर. वैभववाडीत निसर्गाच्या सानिध्यात आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा एक महत्वाकांक्षी भव्य वास्तू प्रकल्प. प्रशस्त 26 एकर जागेमध्ये साकारणारा वैभववाडीतला पहिला वास्तू प्रकल्प समर्थनगर. स्वतंत्र सातबारा, बिनशेती बांधकाम मंजुरीसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह 24 तास सुरक्षा व्यवस्था. प्रकल्पांतर्गत सुनियोजित रस्ते, मुख्य रस्ता डांबरीकरण व अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण. मुलांसाठी इंग्लिश मीडियम CBSE स्कूलचं नियोजन. प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर,
विद्युत लाईन, रोडवरील दिवे आणि 24 तास पाणी यासह अनेक अत्याधुनिक सुविधा. वैभववाडी फोंडा मुख्य रस्त्यालगत वैभववाडी शहरापासून अगदी जवळच इतक्या सोयी सुविधा देणारा वैभववाडीतला पहिलाच परिपूर्ण प्रकल्प समर्थनगर. अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, दत्त मंदिर जवळ, बाजारपेठ, वैभववाडी. गंगाधर केळकर 9175 40 67 64 आणि 94 22 39 46 25. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिराला केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपा तालुका अध्यक्ष नासिर काझी यांनी दिली आहे. काय म्हणाले नासिर काझी, पाहूयात. आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांचा वाढदिवस अखंड देशभरामध्ये सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जातोय आणि त्याच अनुषंगाने वैभव तालुक्यामध्ये या सेवा सप्ताहाच्या निमित्तानं दिनांक 30 सप्टेंबर रोजी या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या सौजन्यानं महारक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि या महारक्तदान शिबिरासाठी आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री, उद्योग मंत्री, आमचे नेते आदरणीय राणेसाहेब हे या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या समेत आमदार नितेशजी राणेसाहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी सेवाभावी वृत्तीने या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी सहभाग घेऊन करायचा असल्यामुळे जवळजवळ या ठिकाणी आत्ताची आपल्या वैभव तालुक्यामध्ये 350 रक्तदात्यांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद तालुक्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्या कार्यकर्त्यांनी त्यामध्ये घेतलेला आहे. यामध्ये महिला मोर्चा असेल, युवा मोर्चा असेल, आपले बेसिकचे सगळे पदाधिकारी असतील, यांनी सर्वांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे मेहनत घेतलेली आहे. मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय की आपले केंद्रीय मंत्री, उद्योग मंत्री राणेसाहेब उद्या या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी जो कार्यक्रम होतोय त्याला आपण सर्वांनी सहकार्य करावे अशी सर्वांना या ठिकाणी विनंती करतोय. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. श्रावणी अगरबत्ती, प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात. फॅक्टरी रेट आणि होलसेल रेटसाठी आजच संपर्क साधा. पुणे लघु उद्योग केंद्र 9762 21 12 79 आणि 9152 15 25 55. सार्वजनिक नवरात्रोत्सव गांधी चौक मित्रमंडळ बांधा या मंडळाचं यंदाचं आहे 29वं वर्ष. 29 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या नवरात्रोत्सवाची आज खरी भव्यता आणि दिव्यता दिसून येते. मंडळाच्या कार्यकर्त्यांची मेहनत व हितचिंतकांच्या सहकार्यातून आज या मंडळाचा उत्कर्ष झालेला दिसतोय. आज या नवरात्रोत्सवात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम करताना वेळोवेळी सामाजिक बांधिलकी या मंडळाने जपली आहे. बांधा शहरात नवसाला पावणारी देवी म्हणूनही प्रसिद्ध आहे. पाहूयात.
संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं #1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. सप्तशृंगी आईचा अंबे मातेचा चौथं शक्तीपीठ म्हणजे वणीची सप्तशृंगी देवी. महाचॅनलच्या खास मालिकेत आज पाहुयात आदिशक्तीचं मूळ स्थान आहे असं मानलं जातं ती वणीची सप्तशृंगी स्वयंभू देवी.
पश्चिमेच्या महाराष्ट्रात असलेल्या देवीची 3.5 पीठांपैकी अर्धपीठ आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचं रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असं मानलं जातं. आदिशक्तीचं मूळ स्थान आहे असं मानलं जातं. देवीचे 18 भुजा सप्तशृंग रूप इथं पाहायला मिळतं. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत. या 3ही दरवाजातून देवीचं दर्शन घडतं. सप्तशृंगीचा नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो. सोबतीला खुराचणीची चटणी, वरण, भात, भाजी पोळी ही नैवेद्य म्हणून असतं. पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकावतात. हा मान त्यांचा असतो. या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते. हा ध्वज 11 मीटर लांबीचा असून केसरी रंगाचा असतो. या देवीला 3.5 पीठातील एक महत्वाचं स्थान प्राप्त आहे. देवीची मूर्ती 8 फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुरानं लिंपलेली आहे. इथं देवी सप्तशृंगीनं प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुध धारण केली आहेत. देवीला 11 वार साडी लागते आणि चोळीला 3 खण लागतात. डोक्यावर सोन्याचं मुकुट, कर्णफुले, नथ आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे. कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात. कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळालेल्या महिषासूर नावाचा राक्षस माजला होता. त्यानं सरळ स्वर्गावर आक्रमण करून इंद्राला तिथून हुसकवून लावलं होतं. त्यामुळे तो ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रयींकडे मदतीची याचना करू लागला. त्या तिघांनी आपलं सामर्थ्य एकटवून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज अंबेच्या रूपानं पृथ्वीवर अवतरलं. या काळात महिषासूर सप्तशृंगीच्या जवळ होता. देवीनं त्याचा तिथंच वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केलं अशी कथा आहे. पहाटे 5 वाजता सप्तशृंगी देवीचं मंदिर उघडतं. 5:30 वाजता काकड आरती होते. 7 वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते 11 वार पैठणी अथवा 11 वार शालू नेसून तिचा साज शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. तसेच पेढा आणि वेगवेगळी फळे यांचा नैवेद्य दाखवला जातो. 12 वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी 7 वाजता सांज होते आणि मंदिराचे दरवाजे रात्री 9 वाजता बंद होतात. देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्यांना आहे. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला विशेष तर तशीही पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते आणि भारतभरातून आलेले भाविक असतात. सप्तशृंगीचा नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो. सोबतीला खुराचणीची चटणी, वरण, भात, भाजी पोळी ही नैवेद्य म्हणून असतो. पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकावतात. हा त्यांचा मान असतो. या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते. हा ध्वज 11 मीटर लांबीचा असून केसरी रंगाचा असतो. अशा या देवीला 3.5 पीठातील एक महत्वाचं स्थान प्राप्त आहे. सप्तशृंगी आई माझी पावली कोणाला, सप्तशृंगी आई माझी पावली कोणाला, बसली गडाला ग पावली भोळ्या भक्ताला, बसली गडाला ग पावली भोळ्या भक्ताला. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. तुझं प्रत्येक पाऊल आमच्यासाठी असतं नवा प्रकाश देणारं. तुझा प्रत्येक शब्द असतो आमच्यात नवा श्वास पेरणारा. सर्व गुणसंपन्न आदिशक्ती तूच जगन्माता,
तूच आमची त्राता. यशवंत, कीर्तिवंत, आत्मज्ञानी तूच आहेस अष्टावधानी. नवरात्री निमित्त कर्तबगार महिलांशी खास संवाद. कोकणच्या नवदुर्गा. नमस्कार. कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह या आमच्या चॅनेलकडून कोकणातील नवदुर्गा हा जो आम्ही भाग सादर करत आहोत आणि या भागासाठी आज मी कोल्झर या ठिकाणी कोल्झरची ग्रुप ग्रामपंचायत कोल्झर या ठिकाणी आलेलो आहोत आणि या कोल्झर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचा सौ उर्मिला उल्हास देसाई यांच्या कार्याची दखल घेऊन आज मी इथं त्यांच्यापर्यंत आलेलो आहे. प्रथमतः मॅडम, आम्ही आमचं कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हकडून आपलं स्वागत करत आहोत. मॅडम, आज ही जी तुमची कोल्झर ग्रुप ग्रामपंचायत जी आहे ही आज किती गावासाठी आहे? ही ग्रामपंचायत आपली 3 गावासाठी आहे, कोल्झर, शिरवळ, उगाडे. ही जी ग्रामपंचायत आहे ही कोल्झर, शिरवळ आणि उगाडे या 3 गावांची मिळून कोल्झर ग्रुप ग्रामपंचायत म्हणून आहे. आपण या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर विराजमान झालात. किती साली या सरपंच पदावरती आपण विराजमान झालात? 2018 सालमध्ये मी या सरपंच पदावर विराजमान आहे. आपण 2018मध्ये या सरपंच पदाच्या खुर्चीवरती विराजमान झालात. तद्दिनापासून आपण अनेक कामं केलेली आहेत. आपल्याच म्हणण्याप्रमाणे कोल्झर कोळंबवाडी येथील फूल, श्रीदेवी माऊली मंदिरानजीकचं भक्त निवास, तसंच कोल्झर ग्रुप ग्रामपंचायतीची ही भव्य दिव्य इमारत ही आपल्या कारकिर्दीत झालेली कामे आहेत. आणि ही जी कामे आपण केली या कामानिमित्त आपण काय सांगाल? प्रथम मी माझी ओळख करून देते. नमस्कार, माझे नाव सौ उर्मिला उल्हास देसाई. माझं जन्मगाव केर म्हणजे जो आदर्श गाव म्हणून आज ह्याच्यात नावारूपाला आहे, त्या गावाची मी एक लेक आहे आणि त्या गावाचाच आदर्श घेऊन मी आज कोल्झर गावात ग्रुप ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून विराजमान आहे. या कोल्झर गावातील ग्रामस्थांनी, कोल्झर, शिरवळ, उगाडे 3ही गावातील ग्रामस्थांनी, तसेच माझ्या ग्रामपंचायत ग्रामसेवक भाऊ, सदस्य, कर्मचारी, ऑपरेटर आणि माझं कुटुंब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. म्हणून आज मी 5 वर्ष हसत खेळत म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्रास न होता मला या खुर्चीवर बसता आलं. आणि आज खरं याचं श्रेय म्हणजे माझे मिस्टर उल्हास देसाई यांनीच मला सपोर्ट केला. त्यांच्या सहकार्यामुळे आज मी सरपंच म्हणून आहे. त्यामुळे जी काय कामं झाली म्हणजे या 5 वर्षात जी काय कामं झाली
मला याचं श्रेय एकटीला अजिबात भेटत नाही, कारण मी घेणारच नाही. जी कामं झाली ती या सर्वांच्या सहकार्यामुळे झाली, आणि त्यांचं जर आज सहकार्य लाभलं नसतं तर यातील एकही काम झालं नसतं. कारण मी एक सर्वसाधारण संसार करणारी, म्हणजे आपलं कुटुंब सांभाळणारी एक महिला आणि शेतकरी घराण्यातलीच आहे. त्यामुळे यातलं ज्ञान मला सहसा नव्हतं, पण या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी आज या पदावर विराजमान आहे. आणि ही जी कामं झाली ती त्यांच्यामुळेच झाली. त्याच्यामुळे त्यांचं मला सहकार्य असंच लाभू दे, आणि ह्याच्याही पुढे जो सरपंच म्हणून या पदावर बसेल त्याने पण चांगली अशी आपल्या गावाचं नाव चांगलं करावं. मला जमलं ते मी केलं, आता ह्या पुढे अजूनही नाव चांगलं होईल अशी मी माझ्या माऊली चरणी प्रार्थना करते, आणि तुम्हा सर्वांचे मी आभार मानते. धन्यवाद मॅडम. आपण आताच बोलून गेलात की केरगाव गाव हा आदर्श गाव आहे, आणि या आदर्श गावातील आपण लेग आहात. त्या गावचा आदर्श ठेवून कोलझर, शिरवल आणि उगाडे या गावातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने, तुमच्या ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यांच्या सहकार्याने, तसेच या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व इतर कर्मचारी, तसेच तुमचे पती आणि तुमचं कुटुंब हे सर्व तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. आणि त्यामुळेच या सरपंच पदावर जवळपास 5 वर्षे आता पूर्ण होत आहेत, आणि या 5 वर्षाच्या कालावधीत या सर्वांच्या सहकार्याने तुम्ही यशस्वीरित्या काम केलात असं तुमचं म्हणणं आहे. खरोखरच मॅडम, सर्वांच्या सहकार्याने जे काम होईल, हे सहकार्यानेच सर्व कामं होतात. आणि त्यामुळे आज तुम्हाला या तुमच्या कामाची दखल घेऊन कोकणच्या नवदुर्गा म्हणून आम्ही आमच्या कोकण नंबर 1 महाचॅनलकडून सलाम करतो. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. नलावडे नाईक यांच्यात जोरदार घमासान. कणकवलीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट. वैभववाडीत उद्या रक्तदान शिबिर. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पादरा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.